मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण रानामध्ये फिरायला आलोय. तर मित्रांनो पावसाळ्या दिवसाला आमच्या इकडे वेगवेगळ्या अशा प्रकारच्या या जंगलामध्ये भाज्या मिळतात मित्रांनो. तर ही जी भाज्या जी ह्या वनस्पती असतात मित्रांनो, एक नंबर अशी टेस्ट आणि चविष्ट भाजी होतात. आणि त्याच्या एक म्हणजे मित्रांनो आमच्याकडे ह्या ज्या भाज्या असतात, ह्या म्हणजे एक आयुर्वेदिक भाज्या असतात. आणि शरीरावरती त्यांचा कोणताही इफेक्ट न होता एकदम शरीरासाठी पौष्टिक अशा या भाज्या असतात. तर आपण आहे ना रानामध्ये आलो या ठिकाणी आपल्याला अळंबी, कारण दोन जातीचे प्रकार असतात. या अळंबीचे दोन प्रकार असतात. एक लहान असते आणि एक मोठी असते. अळंबी जी असते ती शीत अळंबी जी असते ती लहान असते आणि मोठी अळंबी असते ती जरा त्याला अळंबी म्हणतात, ती मोठी असते. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अळंबी भेटलेले. तर एक नंबर अशी भाजी बनते. तर ही अळंबी कशी आहे हे मी तुम्हाला दाखवतोय. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी आपण भाजी अळंबी पाळली. हे बघा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. आता आपण ही खुडणार आहे. आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी ही भाजी, आणि आम्ही हिला काही बाकी जण त्याला सतरा म्हणतात आणि आम्ही अळंबी म्हणतोय. कारण हे बघा आता या ठिकाणी ही जे आपल्याला भेटलेले हिला आम्ही अळंबी म्हणतोय. ही आहे मोठाली आणि जी शीत आंबे असते ती लहान असते एकदम. बघा आता या ठिकाणी हे जो आपण पाहू शकता या ठिकाणी हे उतरलेले एक नंबर अशी भाजी बनते मित्रांनो. याची तुम्हाला जर कुठे भेटली तर नक्की मित्रांनो तुम्ही ही घेऊन जा. कारण पौष्टिक अशी याची भाजी बनते, एकदम आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे ही भाजी. आणि आपण या ठिकाणी रानामध्ये फिरत असताना आपल्याला ही भेटलेली असते. त्याच्या जमिनीमध्ये पूर्ण खालून लांब लांब असे त्याचे हे बघा हे निघतं. हे खाली धुवून काढायचं, पूर्ण चांगलं एकदम स्वच्छ असं धुवायचं आणि त्यांची लहान लहान चिरून मग त्याची भाजी बनवायची. भरपूर हे मित्रांनो या ठिकाणी बघा एवढी भाजी भेटली आपल्याला. याला म्हणतात अळंबी. आता ही अळंबी जी आहे आमच्या इकडं जास्त पाऊस पडल्यानंतरच मित्रांनो ही उगवते. ही बाकीची ना मित्रांनो आपण टाकून दिली, खराब झालेली ती फेकून दिली आपण. जी चांगली चांगली होती ना तेच आपण या ठिकाणी घेतोय आणि त्याची भाजी बनवायला मित्रांनो कशी बनवायची, त्याची लहान लहान चिरून आहे ना बारीक लहान लहान तुकडे करायचे. आणि लहान तुकडे केल्यानंतर आपल्या तव्यावरती किंवा आपल्या कढईमध्ये ना आपण ती तळवायची. एक नंबर अशी पौष्टिक अशी ही भाजी आणि आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असते. ह्या भाजी खाल्यानंतर आपलं चांगलं असते. तर ही भाजी आहे ना आमच्याकडं पाऊस जास्त पडल्यानंतरच मित्रांनो हे हे आंबे उगवते. तर आपल्या या ठिकाणी आज एवढी भेटले हे बघा. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आता ही भाजी खुडलेली आहे आणि आपल्याला एक वनस्पती म्हणजे तिचं नाव आहे शतावरी, ही शोधायला चाललो आहे आता आपण. तर आपली या समोरून आपण पाहतो, या समोरून डोंगरावरून आपल्याला खाली उतरायचे. त्या ठिकाणी शतावरी वनस्पती जास्त असते त्या ठिकाणी आता आपण शोधणार आहे. चला पाहू आपल्याला भेटते का. तर चला मित्रांनो, ज्या वनस्पतीच्या शोधामध्ये आपण आलोय तर ती वनस्पती आता आपल्याला या ठिकाणी भेटलेली. तर बघा मी तुम्हाला दाखवतो. ही वनस्पती अनेक जणांच्या पाहण्यामध्ये असणार आहे. तर हे बघा हे आहे वनस्पती शतावरी. तर मित्रांनो आपल्या एका मित्राने आपल्याला सांगितले ही वनस्पती द्यायला. हिच्या ज्या मुळ्या आता ह्या मुळ्या आपण त्यांना देणार आहेत. तर मित्रांनो ही वनस्पती आयुर्वेदिक अशी जबरदस्त वनस्पती ही आपल्या जनावरांसाठी. म्हैस किंवा गाय जर आपल्या दुधामध्ये थोडंसं फॅट वाढवण्यासाठी, दुधाची फॅट वाढवण्यासाठी आणि दूध वाढीसाठी एक नंबर अशी गुणकारी औषधी वनस्पती ही. हिला म्हणतात शतावरी. तर आपण ही शतावरी या ठिकाणी खणतोय. आणि हिला शतावरी का म्हणतात तर मित्रांनो,
हिचे जे खालचे जे मुळे असतात ह्या शतकभर असतात, म्हणजे 100 असतात, त्यामुळे तिला शतावरी म्हणतात. आणि हिच्यामध्ये ही जी शतावरी आहे हिच्यामध्ये 100 असे आयुर्वेदिक गुण ह्या हिच्यामध्ये दडलेले आहेत. आपल्या जनावरांचं या वनस्पती पासून आहे ना प्रतिकारशक्ती वाढते. आपल्या जनावरांना योग्य अशी चालना शरीरामध्ये मिळते. या वनस्पतीपासून वेगवेगळे असे फायदे आहेत. असे जे या वनस्पतीपासून आहे ना 100 असे गुणप्रकारी फायदे आहेत या वनस्पतीचे, त्यामुळे त्याला शतावरी म्हणतात. तर आपण हे वनस्पती मी तुम्हाला दाखवतोय आता करून. हिची 100 अशी मुळे असतात, 100 मुळं 100च्या वरती, त्यामुळे त्याला शतावरी असे म्हणतात. वाडवडिलांपासून जुन्या काळापासून मित्रांनो या वनस्पतीचा वापर केला जातो. आणि ही जनावरांना आपल्या खाद्यातून एक एक मुळी खाद्यामध्ये ठेचून त्याची भुकटी करून किंवा तिला थोडंसं ठेचून अशी याच्यामध्ये दिली जाते. आणि 100% आपल्या जनावरांना याचा फायदा होतो. तर मित्रांनो ही वनस्पती आपण खणतोय आता. थोडंसं आपल्याला या ठिकाणी हे भेटलेली, तर ही जास्त खोल असतात त्याच्या मुळे आतमध्ये, लांब लांब अशी मुळे असतात. हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे आहे शतावरी. तर आपण भरपूर फिरलो आपण आणि मग आपल्याला इथं ही भेटली. तर हिचं मुळ्या ज्या आहेत ह्या एकदम आपल्याला अस्ती काढावं लागतं, कारण याचे मुळे तुटले जातात जास्त लगेच. आणि आपण या ठिकाणी खांदतोय आता. बघा हे जे मुळे आहेत ना, हे बघा हे आहे शतावरीच्या मुळ्या. तर हे बघा मस्तपैकी काढलेत मित्र. हे 2 हे काढलेत आपण बघा. तर आता आपण याला स्वच्छ एकदम धुवून घ्यायला लागणार आहेत. आणि या ठिकाणी थोडंसं पाणी आहे आपल्याला धुवायला, तर त्या ठिकाणी आपण जाऊन धुवून. मित्र पाऊस पण चाललेले आणि ही वनस्पती बघा शतावरी वनस्पती आज आपण ही काढलेली. आता आपण हिला मस्तपैकी धुवून घेऊया. बघा मी तुम्हाला दाखवतो हे धुवल्यानंतर हिच्या मुळ्या कशा असतात ही मी तुम्हाला दाखवतो. सटकत आहे. तर मित्रांनो बरेच मित्र आपल्या जनावरांसाठी दूध वाढीसाठी जनावरांना औषध देतात. केमिकलचा हे असते त्याच्यामुळे आपल्या जनावरांच्या शरीरावरती हे होते मित्रांनो. तर ही जी वनस्पती आहे 1 नंबर अशी वनस्पती. तर मित्रांनो आपल्या जनावरांच्या शरीरावरती कोणता इफेक्ट न होता आपली प्रतिकार शक्ती वाढवणारी आणि दुधामध्ये वाढ करणारी, फॅट वाढवणारी ही वनस्पती आहे शतावरी. तर बऱ्याच मित्रांना माहीत असणार आहे, बऱ्याच जण भागामध्ये ही वनस्पती मिळून जाईल. तर ही वनस्पती तुम्ही आणून मित्रांनो आपल्या जनावरांना तुम्ही घालू शकता. तर आता आपण हिला धुवून काढतोय. पाणी थोडंसं कमी आहे या ठिकाणी, त्यामुळं आपल्याला जरा वेळ लागेल धुवायला तिला. तर हे बघा मित्रांनो जी शतावरी वनस्पती आपण शोधतो ती वनस्पती आता आपल्याला भेटलेली. तर हे बघा ही आहे जबरदस्त अशी दूध वाढीसाठी आणि फॅट वाढवण्यासाठी आपल्या जनावरांच्या उपयोगी आणि फायद्यासाठी
ही शतावरी वनस्पती. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आज आपण ही वनस्पती काढली. जर कोणाला पाहिजे असेल तर 8767 08 64 93 या माझ्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून मागू शकताय. ही आपण नक्कीच कुरिअरनी पाठवू शकतोय. तर चला मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.